खूप खूप मजा येते. उन्हात थांबलोय. कसली मजा विजा येत नाही ह्यांना, गारठले थंडीमुळे आणि असं sunrise करून आमचा- ह्यांनी रेडी आय वॉज जस्ट फिक्सिंग माय इयरिंग्स. वाईब आहे हा इकडे. रीना पधारो मारे देश. गाईस, आमचा उदयपूर मधला दुसरा दिवस. आम्हाला सकाळी उठायला उशीर झाला ऍक्च्युली, आणि आम्हाला फिरायला जायचंय. खूप प्लेसेस आहेत आज, पण मॅडमची अजून तयारी नाहीये. No, I am ready. I was just fixing my earrings. मी 1 तास झालं रेडी होऊन बसलोय. No, अजून it is all तयारी because नाही. of you. कारण मी ह्या सकाळी ladies 5:30 ला उठलेली. लेडीज लोकांना Let ना- me talk. लेडीज लोकांना कुठे फिरायला मी नेणं म्हणजे सकाळी एकदम चुकीचं आहे. 5:30 ला उठली होती. ह्यांना उठवलेलं की आपण बाहुबली हिल्स सनराईज बघायला जाऊया. नको ना, इथे खूप थंडी आहे, लेट मी थंडी. स्लीप. देन 6:30 ला उठली, नको इट्स स्टिल कोल्ड ओव्हर, नको जायला. थंडीमुळे आणि असं sunrise करून आमचा- ह्यांनी थंडीमुळे सनराईज आमचा कॅन्सल झाला. कारण तर ही पण उठली नाही. 5 मिनिटं उठून फक्त बेडवर बसली होती आणि परत झोपली. त्यामुळे आता आम्ही डायरेक्ट जातो, ब्रेकफास्ट वगैरे करूया. आमचं उडपीचं पण होतं, म्हणजे बुकिंग, म्हणजे रॅन्डम बुकिंग केलं होतं ब्रेकफास्ट साठी. Not Urfi Javed, it's Upre restaurant. ओके गाईज आम्हाला लेट झालंय, बट स्टील आम्ही बाहुबली हिल्सला जाणार आहोत. बाहुबली हिल्स बघून आम्हाला आज जगमंदिर करायचं आहे. देन बागोर की हवेली म्युझियम इज स्टील पेंडिंग. ओके, मग हे सगळं करून आणि संध्याकाळी आम्ही जाणार आहे मॉन्सून पॅलेसला सनसेट बघायला. सो ही आमची एंटायर डेची आयटेनरी आहे. टुडे पिल्लूचा फास्ट असल्यामुळे आम्ही लंच स्किप करणार आहोत, कारण काल आम्हाला सिटी पॅलेस फिरायला इतका वेळ लागला की आमचं एक व्हिजिटिंग पॉईंट राहून गेलं, ते आज आम्ही कव्हर करणार आहोत. सो या वी आर लिव्हिंग. आम्ही मध्ये मध्ये तुम्हाला आमच्या एंटायर डेचं शूटिंग दाखवत राहू. सो स्टे ट्यून विथ अस. इकडे सकाळचे 10:30 वाजले आणि तरी सुद्धा इतकी थंडी आहे. Look at him. He literally covered his entire face. मला दुपट्टाचा गुंडाळून घ्यायला लागलाय. इतकी थंडी आहे इकडे. खूप भारी वेदर आहे, खूप भारी. लिटरली मला असं शिमला मनाली हिल स्टेशनला आल्यासारखं वाटते. हे राजस्थानला आल्यासारखं बिलकुल पण वाटत नाहीये. लास्ट 15-20 मिनटं कंटिन्यू गाडी चालवून अतिशय थंडीमुळे, फार गारठल्यामुळे आम्ही डिसाईड केली की एका ठिकाणी थांबून चहा प्यायची. सो इथे एक छोटीशी टपरी आहे, तिथे आम्ही आलो आहे. आणि पाठीमागे व्ह्यूसुद्धा खूप छान आहे. सी, इथे एक छोटंसं लेक आहे. आय गेस हे बाहुबली लेक, बाहुबली हिल्सच्या इथे जी बडी लेक आहे त्याचाच कनेक्टेड पार्ट इथे आहे. आणि इथे आहे ती छोटीशी टपरी, ते आम्ही चहा पिणार आहोत. आणि इथे मास्क नीडेड, इतके गारठलं आहे थंडीने. सो थंडीने इतके गारठलं आहे की आम्ही आता इथे चहा प्यायला थांबलो आहे. हे आहे छोटीशी टपरी. व्ह्यू दाखव. हां, दाखवलं ना व्ह्यू. सी, मस्त मजा येते, खूप खूप मजा येते. उन्हात थांबलोय. कसली मजा विजा येत नाही ह्यांना, गारठले आहेत बेकार. मला म्हणत होते कोणीतरी माझ्या तोंडावर आणि पोटावर बर्फ ठेवल्यासारखं वाटतंय. सो काही मजा येत नाही. जबरदस्ती आलाय हा माणूस माझ्या बरोबर इकडे. जस्ट लुक ॲट द फेस. ओके, काही चहा मस्त आहे, पण आज उपवास आहे. नवऱ्याचा उपवास असून माझ्यासमोर मॅगी खाते. बघितलं काय मॅगी बोलायचं. इज व्हेरी डिलिशियस. आणि इथे इतकी थंडी आहे की आपोआपच मॅगी खायची ना इच्छा होऊन जाते. आणि थंड ठिकाणी आलो आणि मॅगी नाही खाल्ली तर काहीच पण उपयोग त्याला नाही. नवऱ्याचा So उपवास yum. आहे, नवऱ्याला पण खाऊशी वाटेल असं डोक्यात काहीच नाही. माझ्यासोबत माझी काय चुकी आहे, माझं काय उपवास. नवऱ्यासोबत धरला पाहिजे ना उपवास. कुठे लिहिलंय, असं कुठे लिहिलंय. लग्न केलं तेव्हा बोलली
सुखा दुःखात साथ दे. सुखात असते पण दुःखात नाही. काय बोलायचं आता? अरे लक्ष देऊ नका, अशीच असते उगाच. पण आपण हे बदलूया. आपण सगळे मिळून, लग्न झालेले बॉईज सगळे मिळून एक युनियन बनवूया. हे जे बायकांचं राज्य चालतं ना ते आपण मोडून काढूया. एक दिवस आमचा नक्की येईल. काय बायकांचं राज्य? ना टाइम आएगा ब्रो, आएगा. आम्ही बाहुबली हिल्सच्या इथे पोहोचलोय आणि आय गेस इथे ना काहीतरी एंट्री तिकीट आहे. सो आम्हाला एंट्री तिकीट घेऊन इकडे पाठीमागे बाहुबली हिल्स आहे तर वरती जायचं आहे. आणि इथला व्ह्यू इज व्हेरी अमेझिंग. ह्या साईडला इथे छोटं लेक आहे पाठीमागे आणि वरती इकडे हिल्स आहे. सो इथे थोडी ट्रेक आहे बाईकने इथे आल्यानंतर. आय गेस किती ट्रेक आहे? 2 मिनिटं तर नाही लागणार. ऑब्विसली 10-15 मिनिट्स यू हॅव टू वॉक, बट आय गेस 1 किलोमीटर ट्रेक विल बी देअर. इथे एंट्री तिकीट आहे 10 रुपये पर पर्सन आणि ह्याचा टायमिंग आहे सकाळी 6 ते संध्याकाळी 6. सो वेन एव्हर यू आर गोइंग टू व्हिजिट हिअर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतील. ट्रॅकिंग चालू झाले. जास्त नाही, 5-1 मिनिटं लागतील. No baby, not 5. He told me mostly 10 to 12 minutes. अरे ते बोलतात 5 मिनिटं लागतील. असं पण आम्ही ट्रॅकिंग वगैरे जातो. सो जातानाचा व्ह्यू इज अमेझिंग. सो बोर तर अजिबात नाही होणार. आणि कसं आहे माहिती आहे, येताना बाईकवरनं खूप थंडी लागली पण इथे आता ऊन आहे, ट्रेकचा रस्ता, त्याच्यामुळे जरा असं वॉर्म आणि कोझी फील होतं आहे. त्याच्यामुळे मस्त वाटतं आहे ट्रेक करताना. हे असले पॉईंट आमच्या सह्याद्रीत पण आहेत. आमच्या सह्याद्रीमध्ये पण आहेत असले पॉईंट. तर आता आम्ही बाहुबली हिल्सला पोहोचलेले आहोत. सो दिस इज द टॉप व्ह्यू आणि जो पॉईंट एक्झॅक्टली तो हा पॉईंट इथे आहे. 1 आणि 2 हे 2 पॉईंट आहेत. हां, आणि जो पॉईंट एक्झॅक्टली गुगल मॅपवर किंवा बाहुबली हिल्स टाकला तो तिथे आहे. सो आपल्याला तिथे ॲक्च्युली जावं लागेल तर तो एक्झॅक्टली कॅप्चर करता येईल. चला तर मग जाऊया. आई सजेस्ट की इथे सनराईजला येण्यापेक्षा यू शुड कम लिटल बिट लेटर, 10-10:30 नंतर, बिकॉज सनराईजला इथे खूप प्रचंड गर्दी असते. तुम्हाला बसायला उभं राहायलाही जागा मिळणार नाही. म्हणजे तुम्ही लेट आलात तरी चालेल, असं काय सनराईजलाच आलं पाहिजे. आणि हां. पॉईंट 2च आहे तिथे आणि 2 पॉईंट पण एक छोटे आहेत, त्यामुळे 5-6 लोक त्या पॉईंटला बसले की गर्दी होऊन जाते. हां. फोटोज वगैरे काढायला भेटणार नाही. आता आम्ही 6-10-11च्या आसपास आलो आणि क्राऊड काहीच नाही, म्हणजे थोडा आहे, त्यामुळे फोटोज व्हिडिओज आरामात काढता येतात. And you can sit here, have a cup of tea and enjoy your quality time. विथ मॅगी. उदयपूरमध्ये येऊन बाहुबली हिल्स मिस करणं म्हणजे थोडं अनफेअरच आहे. इथं आल्यावर प्लॅन वगैरे काही नाही, बस चालत राहायचं, आजूबाजूचा व्ह्यू बघायचा आणि फोटोज व्हिडिओ काढायचे. हा स्पॉट खरंच खूप चिल आहे. एकीकडे हिल्स, समोर लेक आणि वरून असा प्रॉपर उदयपूरवाला व्ह्यू. आम्ही तर बराच वेळ इथे असं फिरत होतो, कुठे घाई नाही, काही करायचं नाही, जस्ट एन्जॉईंग द व्ह्यू. बाहुबली हिल्सवर आल्यानंतर हा असा अप्रतिम सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतो. आणि स्पेशली ह्या साईडला ही जी लेक आहे ना, त्यामुळे आणि त्या लेकमध्ये हा जे मध्ये हिल आहे त्यामुळे हा व्ह्यू खूप सिनिक वाटतो. गाईज बाहुबली हिल्स आता बघून आम्ही रिटर्न चाललो आहे. आणि खरं सांगतो तुम्हाला, बाहुबली हिल्स सनराईजसाठी फेमस आहे, पण सनराईजच्या टाईममध्ये येऊ नका पॉसिबल असेल तर, कारण गर्दी खूप असते, फोटोज व्हिडिओज काढायला भेटणार नाही. तर फक्त तुम्ही मॉर्निंग व्ह्यू एन्जॉय करायला येणार असाल, फोटो व्हिडिओ काढायचे नसतील तर तुम्ही येऊ शकता. नाही ना, मॉर्निंग व्ह्यू साठी पण पुढे इतकी लोक बसलेली असतात की तो पण तुम्हाला एन्जॉय करता हां, येणार नाही. कारण ती हिल आहे, तिथे बसायचे पॉईंट खूप कमी आहेत
सो सकाळी खूप पब्लिक असेल तर आणि तुम्हाला आता तिथे कमी मिळणार. आता 12 वाजले तरी लोक अजून येत आहेत. तर तुम्ही दुपारच्या टाईममध्ये गेलात तर तुम्हाला मस्त फोटो व्हिडिओ काढता भेटेल. आणि आम्हाला खूप छान पॉइंट मिळालेला जिथे आम्ही बसलो, रिलॅक्स झालो, चहा वगैरे प्यायलो. पिलो म्हणजे असं टाइम स्पेंड करता आला, शांत मस्त व्ह्यू एन्जॉय करता आला. तेरी गलिया 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 तो भावे गलिया तेरी गलिया. बोलू नका. तेरी गलिया गलिया तेरी गलिया. वाईब आहे हा इकडे. सो आम्ही आता लाईनमध्ये उभे आहोत आणि जगमंदिरला जाण्यासाठी ते लेक पिचोला पॉईंटवरनं बोट मिळते. सो एंट्री तिकीट चार्जेस आर 600 पर पर्सन. ते पण 2 वाजायच्या आधी, 2 नंतर ना 800. सो ह्याचं टायमिंग आहेत मॉर्निंग 10 to 2 मध्ये जर तुम्ही तिकीट बुक केली तर तुम्हाला 600 पर पर्सन पे करायला लागते. त्याच्यानंतर इव्हनिंगमध्ये जर तुम्ही स्लॉट घेतला आहे 3 to 6चा विच इज सनसेट स्लॉट, तिथे 800 रुपीज पर पर्सन फी आहे. अपार्ट फ्रॉम दॅट ह्या कॉम्प्लेक्समध्ये एंट्री करण्यासाठी सुद्धा तुम्हाला 50 रुपीज पर पर्सन पे करायला लागते. सो जर तुम्हाला हे चार्जेस सेव्ह करायचे असतील तर तुम्ही जेव्हा सिटी पॅलेसमध्ये जाल तेव्हाच तुम्ही जगमंदिर आयलंडला व्हिजिट करा, म्हणजे तुमचं जे एंट्री चार्जेस आहे ना ते इथे सेव्ह होतील. सो राईट नाव वी आर इन द क्यू इज व्हेरी बिग. आम्ही मॉर्निंग स्लॉट बुक केला आहे बिकॉज इव्हनिंगला आम्हाला मॉन्सून पॅलेसला जायचं आहे. सो आम्ही लाईनमध्ये थांबलो आहे. लेट्स सी कसं आहे जगमंदिर. जगमंदिरला बोटने जायला आम्ही लाईनमध्ये उभे होतो, पण ऑनेस्टली लाईनमध्ये उभं राहायचा पण एक फायदा होता. समोर लेक पिचोलाचा ब्युटिफुल व्ह्यू होता आणि त्यातून हळूहळू जाणाऱ्या सुंदर बोट्स आणि मागे दिसणारा ताज पॅलेसचा व्ह्यू. हा व्ह्यू बघता बघता लाईन कधी संपली कळलंच नाही आणि फायनली आमची बोटमध्ये जायची टर्न आली. बोट निघाली आणि खरं सांगायचं तर इथून उदयपूर अजूनच सुंदर दिसत होतं. एका बाजूला ताज लेक पॅलेस तर आजूबाजूला सिटी पॅलेस, लाल घाट, घनघोर घाट आणि अमराई घाट सगळंच एका फ्रेम सारखं वाटत होतं. लेक पिचोलामधून बोट राईड करताना उदयपूरची रॉयल साईड अगदी जवळून बघायला मिळाली आणि हे सगळं बघत बघत शेवटी आम्ही पोहोचलो जगमंदिर पॅलेसला. लेकच्या अगदी मधोमध असलेला हा पॅलेस आणि तिथे जातानाचा सगळा व्ह्यू पाहिल्यावर खरोखरच कळतं की उदयपूरला सिटी ऑफ लेक्स का म्हणतात. हाय गाईज, आम्ही आता इथे जगमंदिरला पोचलो आहे आणि अर्धा तास आम्हाला इथे फिरण्यासाठी दिलं आहे. ॲक्च्युली इथे जगमंदिर असं नाव आहे प्लेसचं, पण मंदिर वगैरे असं काय नाही. हां, मंदिर, म्युझियम वगैरे, कॅफे वगैरे, रेस्टॉरंट वगैरे. आणि जेव्हा आम्ही सिटी पॅलेसमध्ये गेलेलो तेव्हा आम्ही ह्याची हिस्ट्री बघितली. सो हे एक प्लेस आहे जिथे पूर्वीच्या राजांची लग्न व्हायची. ओके, सो इथे खूप मोठा असा मंडप आहे जिथे लग्न व्हायची. सो दिस इज नॉट अ टेम्पल, दिस इज अ प्लेस वेअर मॅरेजेस हॅपन. ओके, जगमंदिरमध्ये एंट्रन्स केल्यावर सगळ्यात आधी लक्ष जातं ते इथल्या ब्युटिफुल मार्बल आर्किटेक्चरकडे. चारही बाजूंनी पाणी आणि त्याच्या मधोमध उभा असलेला हा पॅलेस, त्यामुळेच याला एक वेगळा रॉयल चार्म आहे. आता टाइम होता नैनावाला धासू सनसेट बघायला जायचा. आय नो हे प्लेस इतकं सुंदर आहे की इथून लवकर निघावं असं वाटत नाही, बट लाईफ में जितना भी ट्राय करो कुछ ना कुछ तो छूटेगा ही ना. मग काय, जायची अजिबातही इच्छा नसताना शेवटी आम्ही रिटर्न बोटने पुन्हा सिटीकडे निघालो
आणि मागे वळून बघितलं तर समोर दिसत होता सिटी पॅलेस, पाण्यावर पडलेलं त्याचं रिफ्लेक्शन आणि हळूहळू सनसेट होत असल्यामुळे सुंदर होत चाललेली उदयपूरची स्कायलाईन. जगमंदिर पॅलेस फिरून आता आम्ही सज्जनगड फोर्ट, ज्याला मान्सून पॅलेस असं पण म्हणतात, तिथे आम्ही चाललोय. सो वी आर ऑन द वे. सो इथला एंट्री टाईम जो आहे 5 वाजता क्लोज होतो, पण आम्हाला तिकडून जगमंदिरवरून यायला थोडा लेट झाला. बट इट्स अराउंड 5 PM. आम्ही तिकीट घेतलेली आहे. एंट्रीला तुम्हाला तिकीट घ्यायला लागते. इट्स 170 रुपीज पर पर्सन तिकीट, आणि तुमच्याकडे स्कूटी असेल तर त्याचे ॲडिशनल चार्जेस पे करायला लागतात. आमचं टोटल बिल 420 झालं, दोघांचे चार्जेस प्लस स्कूटी. प्रायव्हेट कार असेल तर चार्जेस वेगळे आहेत, आणि ह्यांची ते जीपसुद्धा आहे ज्याने तुम्ही जाऊ शकता. ओके, त्याला वेटिंग. सो पण त्याला वेट पण करायला लागतं, कारण त्यांची एकच जीप आहे जी वरती नेते, फिरवून आणते. सो क्यू असते त्याच्यासाठी. सो इट्स बेटर तुम्ही तुमचं स्वतःचं व्हेकल घेऊन याल. आणि नाव वी आर ऑन द वे सज्जनगड. आम्ही एकदम परफेक्ट टाईमला जाणार आहे तिथे. इव्हनिंगचा टाईम आहे, सनसेटचा टाईम आहे, आणि आम्ही बरोबर सनसेटच्या टायमिंगला तिथे जाणार आहोत. पधारो मारे देश. एक नंबर. रीना, आता काय ही आहे सनसेटसाठीची गर्दी. एवढी गर्दी खूप. कसला भारी सिटी व्ह्यू. पूर्ण उदयपूर सिटी इथून दिसते. वाईट सिटी. हा मॉन्सून पॅलेसवरचा नैनावाला सनसेट तर धासू होताच, बट पर्सनली आय प्रेफर लेकवरचा सनसेट. गाईज आम्ही शॉपिंग वगैरे करून आता सिटी पॅलेसच्या बाजूला तिथे एक रेस्टॉरंट होता, तिथे जेवायला आलं. आणि आमच्या मॅडमने दाल बाटी एक थाळी मागवली. कसं आहे रे ना? सो गुड. आय डोंट नो ही लागते कशी, पण मी फर्स्ट टाइम खाते, पण मला आवडते. क्वांटिटी पण खूप आहे. मी व्हेज थाळी मागवली, आता बघूया. हिला तर हे आवडलं आहे आणि मस्त लागतं आहे. चांगलं लागतं, खरंच चांगलं. असं करून खाऊ. दिवसभर फिरून शॉपिंग करून भूक लागली होती. माझी पण व्हेज थाळी आली आहे. मस्त असं दिसायला तर मस्त वाटते. आता खाऊन बघूया. खायला पण मस्तच असेल, कारण रीनाचा एक्सपिरियन्स चांगला आला. ती वर तोंड काढत नाही, नुसती खाते. तर असा होता आमचा उदयपूरचा डे 2. थोडा फिल्मी, थोडा ड्रामॅटिक आणि खूप साऱ्या ब्युटिफुल प्लेसेसनी भरलेला. तुम्हाला जर आमचे व्लॉग आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.